नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला सांगणार आहे मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास. आता बघा, मृत्यू म्हटलं की सगळेजण घाबरतात आणि मृत्यू हा कुणाला नकोच असतो खरं तर. पण तेच अटळ आहे, मृत्यू शाश्वत आहे, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे आपण बऱ्याच वेळा म्हणतो किंवा ऐकतो की आपलं शरीर जे आहे तर ते नश्वर आहे आणि आपला आत्मा जो आहे तो अमर आहे. तर हा आत्मा अमर आहे म्हणजे काय? मग ह्याचा प्रवास कसा असतो? तर हे आज मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तर मृत्यू झाल्यानंतर तो जो आत्मा असतो, जर त्यांनी खूप पुण्य केले असेल, तर तो आत्मा जो असतो तो हलका होतो आणि त्याचा प्रवास पुढे चालू राहतो. पण हेच जर त्या आत्म्याने, त्या व्यक्तीने खूप पापं केली असतील, त्याचं प्रारब्धही चांगलं नसेल, कर्म चांगले नसतील, तर त्याचा जो आत्मा असतो तर तो जड होतो. याने काय होतं की जेव्हा एखादी व्यक्ती जाते तेव्हा आपण त्याचे घाटावरचे जे विधी असतात ते करतो, बरोबर आहे की नाही? तर ते विधी कशासाठी करतो? तर ह्याचसाठी करतो की हा जो आत्मा आहे, ह्या आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी त्याला गती मिळावी, म्हणून हे घाटावरचे विधीसुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात. म्हणजे बघा, जेव्हा 13वा 14वा करतो, 10वा करतो, तेव्हा आपल्याला माहिती आहे की 10व्याला कावळा शिवतो. कधी जर एखाद्या व्यक्तीची इच्छा राहिली असेल तर तो कावळा शिवतही नाही, म्हणजे तो आत्मा पुढे जाऊ शकत नाही. तर जेव्हा आत्मा जड होतो तर तो भूत योनीत जातो आणि जेवढा आत्मा पवित्र असतो तो तेवढा तो हलका होऊन त्याच्या पुढच्या गतीला जातो. म्हणजे बघा की आत्म्याचा जो प्रवास आहे किंवा त्याचं जे सगळी गती आहे ती सगळी त्याच्या कर्मावर आधारित आहे. आणि जेव्हा त्याचे 13वा 14वा हे विधी होतात, त्याच्यानंतर त्याचा जो प्रवास असतो तो वैतरणा नदी जी आहे, तर त्या वैतरणा नदीला त्याला पार करायचं असतं त्या आत्म्याला. पण जर हा आत्मा पुण्यवान असेल तर असंही म्हटलं जातं की कपिला गाय जी आहे तर ती त्याला घ्यायला येते आणि मग तो आत्मा अगदी सहज सरळ जातो. पण हेच जर त्या आत्म्याचे कर्म चांगले नसतील तर त्या वैतरणा नदी पार करायला त्याला 1 वर्ष लागतं आणि ते वैतरणा नदी पार करणं तेवढं सोपं नसतं. आणि म्हणून आपल्याला असं सांगितलं जातं की चांगली कर्म केली पाहिजे की जेणेकरून आपला आत्मा सुखद रीतीने पुढे जाईल. जेव्हा हा आत्मा वर जायला लागतो तर त्याच्याबरोबर 2 यमदूत असतात आणि मग हे यमदूत त्या आत्म्याचा प्रवास कसा होता की त्याचे पापं किती आहे, पुण्य किती आहे हे बघतात. जर त्याची पापं खूप असतील तर त्याला साखळदंडाने बांधलं जातं. त्याला उकळते जे तेल असतं, कढई असते, त्या कढईत त्याला टाकलं जातं आणि भरपूर असं किडे जिथं मुंग्या आहेत असं तिथं त्या आत्म्याला नेलं जातं. आणि हेच जर त्या आत्म्याने पुण्य केले असेल तर ते त्यांना घेऊन पुढच्या प्रवासाला जातात. हा आत्मा पितृलोकात जातो आणि आपल्या आप्तस्वकीयांना बघतो, तेव्हा तो खूप सुखावतो, त्याला खूप आनंद होतो आणि मग त्याला कळतं, अरे आपण फक्त 70-80 वर्षाचं आयुष्य पृथ्वी लोकावर काढलं आणि इथं तर आपण 1000 वर्षापासून इथंच आहोत आणि मग हे जीवन खरंच किती चांगलं आहे. कारण त्याला दिसतं की आपले सगळे आप्तस्वकीय किती छान आनंदात राहतात. हेच जर तो आत्मा अजून पुण्यवान असेल तर त्याचा प्रवास अजून पुढे जातो. म्हणजेच बघा, तो स्वर्गात जातो. स्वर्गात गेल्यानंतर तिथलं चित्र तर खूप वेगळं असतं, कारण तिथं अप्सरा असतात, त्याचबरोबर सगळे देव असतात, सगळे चिरतरुण असतात. तिथली झाडं झाली आणि जे अतिशय पुण्यवान आत्मे असतात तर त्यांना परमेश्वर पुढच्या प्रवासासाठी पाठवतो. म्हणजे कुठला? तर गंधर्वलोक, यक्षलोक, किन्नरलोक, स्वर्गलोक, ह्या सगळ्या प्रवासामध्ये ते पुढे जातात. त्याचबरोबर तिथं खूप वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध असतात की ज्याचा अनुभव त्यांनी कधीच घेतलेला नसतो. आणि ह्याच्याही पुढे जाऊन जर तो आत्मा अजून पुण्यवान असेल तर परमेश्वर ह्या आत्म्यांना आपल्या जवळ ठेवतात. आणि जेव्हा जेव्हा ह्या धर्तीवर, पृथ्वीवर अधर्म माजतो, तेव्हा हे जे पुण्यवान आत्मे आहे तर ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्या लोकांना परत धर्म शिकवतात. मग हे आत्मे कुठले? तर बघा, आपले संत जे असतात, ऋषीमुनी असतात, तर हे असतात. जसं की बघा, आपले ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील आणि असे अनेक संत की जे अधर्मासाठी परत पृथ्वीवर येतात आणि आपल्या लोकांना धर्म शिकवतात. सांगतात, तुम्ही जेवढं जास्तीत जास्त नामस्मरण कराल किंवा चांगली कर्म कराल तर ह्या ज्या जन्ममृत्यूचा जो फेरा आहे तर त्याच्यातनं तुम्हाला मुक्तता मिळेल. हे ते वारंवार आपल्याला सांगत असतात.
तर असा हा आत्म्याचा प्रवास असतो. आणि म्हणून जेव्हाही आपण कुठलं एखादं कर्म करतो, तर ते कर्म आपल्या हातनं चूक होत नाही आहे ना, आपल्या हातनं चांगली कर्म झाली पाहिजे. आपण माणूस आहे, माणसाच्या हातनं या कळत-नकळत चुका होतच असतात. पण जेव्हा आपल्याला कळतं ना, की आपण जाणून-बुजून एखाद्याला त्रास देतोय किंवा एखाद्यावर सूड उगवतोय, तर अशी चूक करू नये. कारण दुसराही आत्मा जो असतो, तर त्याचा तळतळाट किंवा त्याचे जे शाप आहे, ते आपल्याला लागतात आणि मग इथंच आपल्या कर्माचं सगळं गणित चुकत जातं. आणि म्हणून शक्यतो जेव्हा आपल्याला असं वाटतं ना, की मी कुठेतरी चुकली आहे, तर आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. असा हा आत्म्याचा प्रवास असतो. आणि म्हणून आपल्याला जर मनुष्य जन्म मिळाला आहे, तर त्याचं आपण सोनं केलं पाहिजे. हेच आपल्या संतांनी, आपल्या ऋषींनी आपल्याला सांगितलं आहे. थोडक्यात काय, तर आपण आता मनुष्य जन्मात 84 लक्ष योनीनंतर आलेलो आहोत. हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. आणि हा जो जन्म आपल्याला मिळालेला आहे, तर ह्या जन्मात कमीत कमी चुका आपल्याकडनं होतील, चांगले कर्म आपल्या हातून होतील, कमीत कमी पापं घडतील, असं आपण वागलं पाहिजे. कारण बघा, आत्ता जर आपण जेवढी पापं कमी करू, तर तेवढा आपल्याला पुढचा जन्म चांगला मिळेल. आणि असं करता करता एक जन्म आपला असा येईल, की आपण प्रत्यक्ष परमेश्वरापाशी असू आणि आपल्याला ह्या सगळ्यातनं मुक्तता मिळेल. हो की नाही? चला तर मग परत भेटू एका नवीन विषयावर. तोपर्यंत धन्यवाद. स्वामी ओम. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ दे. तोपर्यंत स्वामी ओम.